अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. आम्ही अक्कलकोटला गेलेलो, तर तिकडे दर्शन वगैरे झाल्यानंतर थोडी शॉपिंग करायची होती. तर शॉपिंग काय काय केली आणि आम्ही समाधी मठात वगैरे गेलो, तर ते सर्व मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तर अक्कलकोटला आम्ही सकाळी 10 वाजता दर्शनासाठी चाललो आहेत आतमध्ये. तर आता बघू इकडे गर्दी आहे का. आणि इकडे मस्त मोठा फोटो लावला आहे स्वामींचा आणि खूप सुंदर वाटतो आहे आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतं आहे. तर स्वामींना नमस्कार केला आणि तसंच व्हिडिओ शूट करत करत आतमध्ये गेली. तर इकडे खूप मस्त वाटत होतं वातावरण. इकडे आहो बघतायत निर्भयला. आणि आता आम्ही दर्शनाला जातो आहे. तर बघू आता पुढे गर्दी आहे का. तर तसं गर्दी तर काही वाटत नाही आहे, एवढं मोकळं वाटतं आहे. गर्दी खूप कमी आहे वाटतं. तर बघू आता आपल्याला कसं दर्शन होणार आहे. आणि अक्कलकोट येण्यासाठी नेहमीच एकदम एक्सायटेड असते की तो चान्सच मी मिस नाही करू शकत अक्कलकोट गाणगापूर येण्यासाठी. वाव, गर्दी अजिबात नाही आहे. थोडीशी गर्दी आहे, म्हणजे दर्शन खूप छान होणार आहे. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी व्हिडिओ नाही शूट करू शकत आतमध्ये. हे वटवृक्षाचं झाड आहे आणि तिथे प्रत्येकजण डोकं वगैरे टेकून व्यवस्थित नमस्कार वगैरे करतो, आशीर्वाद घेतो. आणि तसंच पुढे आपण महाराजांचं दर्शन करायला जाणार आहोत. तर तसं गर्दी खूपच कमी आहे, तर दर्शन खरंच खूप चांगलंच होणार आहे. मस्त डोळे भरून स्वामींना बघायचं आहे. तर कधी आतमध्ये जाणार असं झालं आहे मला. तर हळूहळू जातो आहे आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर बघू पुढे कसं जमतं आहे आपल्याला व्हिडिओ शूट करायला. तर नक्कीच करू. आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आपण शॉपिंगला जाऊ. आणि शॉपिंग काय काय करायची आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण मला 1-2 वस्तू घ्यायच्या आहेत. दर्शन खूप छान झालं गर्दी नसल्यामुळे. आणि आता आपण शॉपिंग करते. तर बघू मला इथे व्यवस्थित मिळतं आहे का. जर इकडे मिळालं तर इकडेच घेते, नाहीतर समाधी मठाच्या इथेच घेते. तर आता इथून आम्ही जातो आहे, बाहेर निघालोत. तर इकडे मस्त छोटे छोटे स्टॉल आहेत. मंदिराच्या बाहेर निघाल्या स्टॉल आहेत. तर इकडे मला स्वामी आईंचा फोटो घ्यायचा होता, तर तेच आम्ही बघत होतो. छोटा घ्यायचा, मोठा घ्यायचा, असं सगळं डिस्कशन चालू आहे. तर मग आम्ही बघतो इथे आणि सगळेच फोटो एवढे सुंदर वाटत आहेत ना. आणि मॅट वगैरेमध्ये आहेत, आता नवीन आलेत फोटो. तर खरंच खूप सुंदर वाटत होता. पण मला स्वामी आईंचा फोटोच पाहिजे होता. माझं लक्ष त्याच्यावरच होतं, तर मी तोच फोटो बघत होती. आणि त्याच्यानंतर इकडे नेम प्लेट वगैरे पण खूप छान छान होत्या. तर त्या खूप आवडल्या, पण आता मला नको हवी होती म्हणून मी नाही घेतली. पण ह्या वेळेस खूप जास्त वस्तू वाटत होत्या घ्याव्याशा, पण नाही घेतल्या. इकडे हिना अत्तर खूप चांगलं मिळतं. तर हिना अत्तर मी नेहमी इकडूनच घेते, जे देवाऱ्यात वगैरे लावायला आपल्याला बरं पडतं. आणि तिकडे लसूण तेल वगैरे ते पण खूप असतं. तर म्हणजे सर्दी वगैरे झाली ना तर ते यूज करू शकतो आपण, चांगलं असतं. तर इकडे मला झाड घ्यायचं होतं. झाड आणि स्वामींची छोटी मूर्ती ती मला घ्यायची होती. पण इकडून मला परत समाधी मठात जायचं होतं, म्हणून मग विचार केला की इकडे न घेता तिकडेच घेऊया. तर मग आम्ही आता समाधी मठासाठी निघालो ऑटोने. आणि तिकडे जाऊन दर्शन वगैरे करतो आणि मग तिकडे बघू, जर तिकडे मला व्यवस्थित मिळालं तर मग मी घेते. आणि ते मी माझ्यासाठी नाही घेते, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की ते कोणासाठी घेते. तर स्वामींना म्हणजे खूप दिवसापासून मला आमच्या इथे ज्या काकी राहतात त्यांनी मला सांगितलं आहे की तू जेव्हा पण अक्कलकोट जाशील तर मला एक छोटं झाड आणि स्वामींची मूर्ती आणून दे. तर त्यांनी मला खूप वेळा सांगितलं. तर आता मी येत होती तर त्यांचा मला कॉल आला की तू गेली आहेस तर मला आठवणीने घेऊन ये. तर मग त्यांच्यासाठी मला ते झाड घ्यायचं आहे. तर इकडे दर्शन खूप मस्त झालं आणि दर्शन झाल्यानंतर मीही थोडीशी खरेदी करायला लागली. तर इकडे मी झाड वगैरे बघत होती. तर इकडे मला खरंच खूप आवडलं झाड आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये होतं. जे मंदिराच्या बाजूला वगैरे आणि इकडच्या प्राईजमध्ये थोडा फरक पडतो. तर मग मी इकडेच घेतलं.
तर मग आता मी तुम्हाला दाखवते बॉक्समधून काढून की बघा मी कोणतं झाड घेतलं आणि कोणती स्वामींची मूर्ती घेतली काकींसाठी. आणि त्यांना जेव्हा मी दिलं ना तर त्या एवढ्या खुश झाल्या. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो खरंच खूप मला म्हणजे मनाला खूप शांत वाटलं की त्यांना पण स्वामींची म्हणजे स्वामी पाहिजे होते. तर माझ्या थ्रू असो किंवा स्वामींना त्यांच्या घरी जायचं असेल तर त्या याच्याने ते मी एक कारण निमित्त झाली. तर माझ्याकडून ही सेवा घडली आणि मी त्यांना ही स्वामींची मूर्ती भेट दिली. तर त्या खरंच खूप खुश झालेल्या. तर मलाही त्यांना बघून खूप आनंद झाला. आणि जसे मी 11 गुरुवार सुरू केले आहेत तर तसे मला एक ना एक कोणती ना कोणती सेवा मिळतेच आहे. तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व सांगेनच की मी काय काय दिलं आहे, मीन्स काय काय सेवा दिल्या आहेत असं. तर ही छोटीशी सेवा माझ्याकडून करून घेतली स्वामींनी. तर मलाही खूप आनंद वाटतो आहे त्याचा. हा छोटासा व्हिडिओ बनवला मी शॉपिंगचा. बाकीचे व्हिडिओ मी नंतर बनवणारच आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.